आपल्या दिलेल्या मोठ्या गोष्टीचं काम आज तालुक्याचे आमदार नामदार पाटील यांनी केलं. त्याबद्दल आज आमचं आपण आभार मानण्यासाठी आपण सुरूमध्ये आलो. या कार्यक्रमात उपस्थित सर्वच माझ्या सगळे मित्रमंडळी गेल्या आमदारकीला आपण मानलो होतो की वसुंधरा पाणी आलं पाहिजे. वसुंधरा काय पण झालं तरी वसुंधरा पाणी आलं पाहिजे. ते माझ्या राजकारणामध्ये मला रिपोर्ट वाढण्यापेक्षा माझं गाव मोठं झालं पाहिजे, माझा गट मोठा झाला पाहिजे, माझा तालुका मोठा झाला पाहिजे ही भूमिका माझी असते. आणि त्या भूमिकेला आम्हाला साथ दिली. आम्हाला सांगितलं आपण काय झालं तर मला वसुंधरा पाणी पाहिजे. कारण गावचा लय मोठा लय दिवसापासून विषय आम्हाला ती मागणी 100% पूर्ण केली. नंतर आता जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये आम्हाला म्हणलं मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काय सांगतो पण मला रस्ता पाहिजे. या रस्त्याने माझं गाव फोटो आणणार आहे. त्यासाठी तुम्ही मला सहकार्य करावं असं आम्हाला कृषी विनंती केली. आणि आम्हाला म्हणलं जर रस्ता चालत नाही तर आम्ही तुमचे सगळं आणणार नाही. आम्हाला सुद्धा त्या टायमाला काहीतरी वाटलं असेल तर मला वाटतं सुद्धा आम्हाला वाटलं असेल काहीतरी बोलतोय. पण मला माहिती होतं वसुंधरा पाणी तुम्ही आणलं तसं माझा गावचा रस्ता पण तुम्ही करणार आहे मला खात्री होती. मी ज्या पैसे कामं केली त्यांनी नुसतं आश्वासन दिली पण आम्हाला काम मनापासून पूर्ण केलं. आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या. रस्ता मंजूर झाला तर मला तो वसुंधरा रस्ता मंजूर झाला. पण आपण परत रोकडे रस्ता व्हायसाठी आम्हाला मागायला गेले. आम्हाला आबाची ताकद पाहायला लागली. आबावर सांगते आणि आबाने आपला रस्ता मंजूर केला की एक गाव पोहोचवायला जी रस्त्याची अडचण होती रस्ता आबाने मंजूर केला. त्याबद्दल आपण मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये बरेच प्रश्न आजपर्यंत उडानपूरचा विषय उडानपूर साहेबांना सांगितलं इन्स्ट्रुमेंट करून द्या. आबाने पण सांगितलं इन्स्ट्रुमेंट करून द्या. आपण तरी उडानपूरचा विषय घेऊ, ग्रामीण रोजगाराचा विषय घेऊ, असं बरेच विषय त्या आपला विषय पूर्ण मागे लावतील असे आशा व्यक्त करतो. आणि दिवाळीनंतर एक उडगाणाचा वाटाघात घेतो आपण केमध्ये घेतोय. आबांच्या आणि आबा सांगते सगळे मंत्री महोदय यांच्या उपस्थित आपण कार्यक्रम घेणार आहेत. त्याबद्दल त्या आबांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आभार मानतो आणि म्हणतो जय हिंद.